द कलिंगा फायटर्स. छत्रपती स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. लवकरात लवकर अंपायर यावे. पंचांना विनंती, सामना लवकरात लवकर चालू करा. लेग अंपायर रेडी असतील. लेग अंपायर अनिकेत शिरसाट, लेग अंपायर आहात का तुम्ही? यस, थँक्यू. पुढील चेंडू घेऊन चिराग, स्ट्राईकला अनमोल. व्हाईट बॉल. चांगली विकेट किपिंग बाय शुभम गवळी. संघाची धाव संख्या 1. स्कोर बोर्ड जिवंत झाला या 1 रनाने. व्हाईट बॉल +1. अवांतर धाव. कॉमेंटेटर कर्स आत्ता शुभम गवळीला प्रेस केलं आणि हा बॉल सुटला. संघ धाव संख्या 3. 0 बॉल. संघराज, लेग अंपायर संघराज ढेगळे तैनात. वनडीच्या स्वरूपात स्लाइस केलेला थर्ड मॅनच्या दिशेने. संघाची धाव संख्या 4. 1 बॉल. व्हाईट बॉल. संघाची धाव संख्या 5. नाइस फील्डिंग बाय अननोन. किरण वाटतं. नाइस फील्डिंग किरण, करेक्ट. कल्पेश भाव, कल्पेश भाव. अरे कल्पेश भाव यार. अरे कल्पेश भाव, काय बोलू मी तुला. उद्याचा ड्राईव्ह लिंकचा खर्च माझ्याकडून. कल्पे भाव, तुला माझ्याकडून. हे कल्पे भाव, आज तुला माझ्याकडून एक ओके स्मिथ. कल्पे भाव, इकडं बघ फक्त तू भाव. लागू प्लस ड्राईव्ह लिंकचे खर्च. विराज धावचूक, रन आउट. संघ धाव संख्या 5. 5. काहीच गरज नव्हती छोटाला. कल्पेश भाऊची चांगली फिल्डिंग. चालता चालता रन काढायला बघत होता अनमोल भाऊ, पण निघला नाही. बाकी आनंद भाऊची फिल्डिंग. एक रन. 1 रन. संघाची धाव संख्या 6. प्रकाश बर्वे साहेब उभे तो चट्टान से भी बड़े. लास्ट बॉल. वनडे मिस फील्ड बाय एक आपला मित्र, छोटू मित्र क्रिश
किस्ता किस्ता संघाची धावसंख्या 7. आमचे मित्र परममित्र प्रकाश बर्वे पुढील षटक घेऊन नाईस बॅकफूट टॅप टोळीच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 9. अनमोलचा बॅकफूट पंच टोळीच्या स्वरूपात अगेन बॅकफूट पंच फॉर वंडी संघाची धावसंख्या 10. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत अनमोल भोळे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत डेड बॉल पंचांचा निर्णय डेड बॉल संघाची धावसंख्या 10. अगेन बॅकफूट पंच फॉर वंडी संघाची धावसंख्या 11. एवढा इझिली पंकज प्रकाश बरोबर कोणी खेळत असेल तो फक्त अनमोल भोळे संघाची धावसंख्या 12. बॉल यार भावनी देऊन टाकला इकडं कल्पना भावनी कल्पना मला घेऊन टाक संघाची धावसंख्या 13. लास्ट बॉल 1 to go. कल्पना भावनी एक रन देऊन टाकला मला घे क्विक वन डॉट बॉल पुढील सामना तक्षशिला ग्लॅडिएटर्स वर्सेस सारनाथ लायन्स. दोन्ही संघ मालकांना विनंती नाणेफेकासाठी विचार मंचाकडे यावं. तक्षशिला ग्लॅडिएटर्स विरुद्ध सारनाथ लायन्स. संघाची धावसंख्या 13. पुढील षटक घेऊन चिराग बागुल स्ट्रायकला अनमोल भोळे. कॅच साठी अपील पार्वत पंच काय निर्णय देतात निकी भाऊ. डॉट बॉल चांगला फिल्डिंग केली असते बोललो असतो गुड फिल्डिंग आनंद भाऊ पण आनंद भाऊ तो चान्सच दिला नाही मला. सगळ्या धावसंख्या 14. नाईस शॉट तेवढी चांगली फिल्डिंग आनंद भाऊकडून. थँक्यू आनंद भाऊ गुड फिल्डिंग मला तू चान्स दिलास. गुड फिल्डिंग. डॉट बॉल सगळ्या धावसंख्या 14. चालता वनडे तर पाहता सिक्स मारला असता असं वाटतं. सगळी धावसंख्या 15. शेवटचं षटक घेऊन आनंद गायकवाड 15. संघाची धावसंख्या 15. सारनाथ लायन विरुद्ध तक्षशिला ग्लॅडिएटर या पुढील सामना. दोन्ही संघ मालकांना विनंती नाणेफेकासाठी विचार मंचाकडे यावं.
साहेब आणि शशिकांत लोखंडे साहेबांना विनंती, नाणेफेकासाठी विचार मंचाकडे यावं. आनंद भाऊ, गुड शॉट. सगळं सामान घेऊन ये, सगळं सामान घेऊन ये. एक रन तळून काढलाय अमित खरेने. त्यांचा वनडे आहे का रन पळून काढलाय तेच विचारतोय साहेब. ओके, ताशा वाजवतोय भाऊ. ताश रन पळून काढलाय. डिक्लेअर एका रन. संग्राम ढेकळे रन पळून काढलाय. संघाची धावसंख्या 16. संघात ढेकळे काय डिसिजन असेल तो डिस्कस करून घ्या. कुर्ला स्थानक जवळील सातारकर वडापाव चे संपादक यांचे इकडे आगमन झालंय. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या काही योगदानाने आम्ही आमचे जो इव्हेंट आहे बौद्ध कॉलनी क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 7 ते आम्ही जोमात साजरा करतोय. थँक्यू सो मच साहेब. जलाराम सकपाळ साहेबांचे मनापासून आभार की त्यांनी या पर्वासाठी आपले योगदान देऊन या पर्वाला 4 चांद लावले. संघ धावसंख्या 16. चांगली फिल्डिंग केली किरण. तू लय भारी फिल्डिंग केली पण थ्रो कच्चा. आय एम सॉरी, मी माझं कॉम्प्लिमेंट मागून घेतो. संघ धावसंख्या 17. पुढील चेंडू घेऊन आनंद भाऊ स्ट्राईकला. अमित खरे. गुड शॉट मारण्याचा प्रयत्न पण प्ले अँड मिस बाय अमित खरे. सातारकर वडापावचे संपादक जलाराम सकपाळ साहेबांचे इकडे स्वागत. संघ धावसंख्या 17. साहेबांच्या कॉन्ट्रीब्युशन मुळे आपण या सुशोभित पर्वाला 4 चांद लावल्याबद्दल थँक्यू साहेब. महेश सोनावणे प्ले अँड मिस व्हाईट बॉल. व्हाईटला सगळ्यात खुर्लस काढली. तो खेळावर आवडला असं वाटतंय. व्हाईट +1. आनंद भाऊ प्लीज मान्यवर येतात. अक्षय पवार भिंत. पुढील चेंडू घेऊन आनंद स्ट्राईकला. अक्षय पवार. नाईस शॉट. अक्षय भाऊ तुझ्या बाहेर पळत होता. एक भाऊचा एक दिवस होता. हा बॉल चे 2 तुकडे व्हायचे पण जेव्हापासून त्या भाऊचं शस्त्रक्रिया झाली तेव्हापासून थोडस. संघ धावसंख्या 18. हाच बॉल 2 वर्षापूर्वी मारला तर 2 तुकडे झाले असते. अनमोल डोळे स्ट्राईकला. क्षितिज. नाईस शॉट.
जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. टाळ्या वाजवा साहेबांना. जगराव सकपाळ साहेबांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे खूप खूप आभार. असंच त्यांनी मार्गदर्शन करत राहावं ही त्यांच्याकडून अपेक्षा. सन्मान चिन्ह देऊन त्यांचं हार्दिक स्वागत केलं जातं. 19 सारनाथ लायन्स विरुद्ध तक्षशिला ग्लॅडिएटर्स. त्यांचे को-ओनर कुठे आहेत? त्यांनी लवकरात लवकर या. टॉस करायचंय. जयराम साहेब धन्यवाद तुमचे. जयराम साहेब तुमचे धन्यवाद वेळ दिल्याबद्दल, वेळात वेळ काढून आल्याबद्दल. चिराग किती मॅच हारला? 19 runs to win. कलिंगा फायटर्स ला जर जिंकायचं असेल तर 19 धावांचा छोटासा डोंगर त्यांना ओलांडायचा आहे. मांझी बघा डोंगर तोडून टाका. मॅच लवकरात लवकर चालू करा. पंचांना विनंती, हातात घड्याळ फक्त घालून नका ठेवू. ते बघा पण टाइम किती होतोय. भूक लागली. थँक्यू चोबा साहेब पाणी घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. निकितेश पवार साहेबांना विनंती, हातात घातलेल्या घड्याळाकडे बघा. टाइम काय झाला बघा. आता गाडीवर सतीश भाऊ हातातल्या घड्याळ टाइम पक्की झालाय. वेळ कमी आपल्याकडं. प्लीज एक्सपेडाइट दिस मॅच. धावांचा डोंगर पावला कलिंगा फायटर ओलांडा की नाही. त्या डोंगर पार करण्यामध्ये एकच अडथळा आहे, तो म्हणजे अनमोल भोळे. आणि ती एक भिंत उभी आहे, अक्षय पवार. संघाला जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 24 चेंडूमध्ये. माणूस आलाय. अजय कापडणे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रागवलेले दिसतात माझ्यावर. शशिकांत लोखंडे साहेब विरुद्ध अजय कापडणे. पंचांना विनंती, सामना लवकरात लवकर चालू करावा. वेळेच्या अभावी आकड्यानंतर बंद होतं सगळं. कलिंगा फायटर साठी 19 रनांचा टार्गेट. बघू चिराग बागुल आणि शुभम गवळी काय करतात त्यांच्या संघासाठी. रिफ्रेश. बॉलिंग साठी अनमोल भोळे सज्ज. शॉर्ट प्लेअरने खेळताय. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. ग्रीन बॉल जरी असला तरी हा व्हाईट टाकलाय अनमोल भोळेने. टॉस साठी सुसज्ज लोखंडे साहेब. तक्षशिला ग्लॅडिएटरने टॉस जिंकून काय घेतलंय हे लवकरात लवकर सांगावं. वन डे. संघाची धावसंख्या 2. तक्षशिला ग्लॅडिएटर्स काय जिंकलंय सांगायचं कष्ट घ्या. संघाची धावसंख्या 2. मानव साहेब थोडस स्पेस. चांगला ड्राईव्ह मारला होता पण आउटसाइड एजने आव्हानाच्या स्वरूपात एक धावांचं इन्क्रीमेंट कलिंगा फायटरच्या स्कोर बोर्डवर. संघ धावसंख्या 3.
चार आले कबाब पाव. उत्कृष्ट शॉट. अनमोलने आणायला सुद्धा मात्र रनआउट असता पण नाही. एक धाव पळून 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 ये पुढे चार बॉल 5 रन. 4ला 5. साहेब काय घेतलं? उत्कृष्ट किपिंग विराट शेजवळ यांची. खूपच एनर्जेटिक प्लेअर. छोट्या आवाज द्या. नॉट आउट. हाऊसॅट असतं भावा ते. आवाज द्या नसतं. डॉट बॉल. डॉट बॉल. नाईस किपिंग बाय विराट. वाईट जरी असला तरी छोट्याने चांगली किपिंग केली. चांगली किपिंग केली. उलट्या बॅटने मारला. सगळं धाव संख्या 6. तुला बोलतो. संघ धाव संख्या 6. जिंकण्यासाठी 18 मध्ये 13 पाहिजे. 18 मध्ये 13. जितेश भाऊ कांबळेंचं स्वागत. त्यांच्या बॅगेत काहीतरी आहे. पुढील चेंडू घेऊन विराज. वाव, ही ऍक्शन बघून एवढा मोठा फंबल. त्याला 2 रन काढले असते जर पकी असता तर. तो पकी नाहीये. सगळं धाव संख्या 7. शुभम गवळी प्लॅन मिस. यष्टीत झाले. शुभम गवळी संघ धाव संख्या 7. कल्पेश भाईंची या ठिकाणी जवळ पडते की काय? संदीप भाऊ चंद्र मोरे 7. संदीप भाऊ चंद्र मोरे ऑन द ग्राउंड. स्टाइलिश बॅट्समन. स्टाइलिश मॅन ऑल्सो. संदीप भाऊ बॅकफूट पंच. वन डे बॅकफूट टॅप कव्हरच्या दिशेला. सगळं धाव संख्या 8. मान्यवरांचे स्वागत स्वागत स्वागत. पुढील चेंडूवर विराट स्ट्राईकला. संदीप भाऊ बॅकफूट पंच वन्स अगेन फॉर डी. आदित्य कन्स्ट्रक्शनचे ओनर प्रोपरायटर आदित्य साहेबांचं हार्दिक स्वागत. तसेच कव्हर ड्राइव्ह. सुंदर असं कव्हर ड्राइव्ह. वन डेच्या स्वरूपात संघाची धाव संख्या 10. चेक. जितेश कांबळे साहेबांचं पण स्वागत.
संघाची धावसंख्या 10. मध्ये 9 पाहिजे. ॲडव्होकेट साहेब प्रवीण घाडवे, दुसऱ्या आमचे परम साहेब शिंदे साहेब यांचं मनापासून स्वागत या बौद्ध कॉलनी क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये ॲडव्होकेट प्रवीण कानडे साहेबांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांनी आपल्या वेळात वेळ काढून कार्यक्रमाला 4 चांद लावल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. पुढील चेंडू घेऊन अनमोल स्ट्राईकला चिराग, संघाची धावसंख्या 10. नाईस रिवर्स स्वीप वरती, संघ धावसंख्या 11. नाईस शॉट यार, गुड शॉट. संघाची धावसंख्या 12. 12 नाही 13, माफ करा. परत असा रिव्हर्स स्वीप वनडेच्या स्वरूपात संघ धावसंख्या 14. या ठिकाणी बौद्ध कॉलनी क्रिकेट लीग पर्व 7 या सुशोभित करण्यासाठी आपल्यामध्ये जुळलेले आहेत ॲडव्होकेट प्रनिल गडवे साहेब, ॲडव्होकेट प्रवीण कानडे साहेब, शिंदे साहेब, फर्दरमोर आदित्य कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदित्य साळुंके, या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. रिव्ह्यू घेतलाय छत्रपती स्ट्रायकर्सने हिटआउट साठी. तसेच कॉलनीतील नामचीन हस्ती जितेश भाऊ कांबळे डायरेक्ट साईटवरून इकडं वाया हरिवाईन्स त्याची बॅच चेक करा. मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. DRS घेतलाय अनमोल भोरे, पंच म्हणजेच आपले 4th अंपायर छोटे देतो थांब चेक करताय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम मध्ये खुचकेदार सलग 2 बाउंड्री लागल्या तर 300 रुपये आपल्या साहेबां. जर कोणी सलग 2 विकेट काढले तर आपल्या गडवे साहेबांकडून 301 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल. अनमोल भाऊ, तुझ्याकडे सुवर्ण संधी आहे. त्या 300 रुपयाच्या 2 नोटांवर तुझं नाव अनमोल भाऊ असं लिहिण्याची. जितेश भाऊंचं इम्पॉर्टंट डीलिंग चालली आहे फोनवर. बॅगेमध्ये कसला तरी आवाज आलाय काचेचा. I repeat, जर सलग 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केल्या गोलंदाजाला रोख रक्कम 301 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि ही ऑफर
बॅटिंग बघायला आलो. DRS रिव्ह्यू सिस्टम पंचांनी लवकरात लवकर निर्णयावर पोहोचावं ही प्रेक्षकांकडून विनंती, कारण की 11 वाजता बंद होईल. पंचांचा निर्णय टी. बौद्ध कॉलनी क्रिकेट लीगचा जे काही हँडबुक आहे त्याच्यामध्ये हा एक नमूद केलेला असा नियम, जर काही कन्व्हिनियंट इव्हिडन्स मिळाला नाही तर अंपायर्स कॉल देण्यात येईल. टेक्नॉलॉजीला थोडंफार मार्जिन ठेवायचं आहे. 4 बॉल 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केल्यास गडिये साहेबांकडून 301 रुपये पारितोषिक देण्यात येईल. अक्षय पवारची चांगली फिल्डिंग, आदित्य कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदित्य साळुंके यांचं हार्दिक स्वागत. मान्यवरांचे हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. पण वेळात वेळ काढून त्यांनी या पर्वाला आपली भेट दिली, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट प्रवीण गडवे साहेब, ॲडव्होकेट प्रवीण कानडे साहेब, शिंदे साहेब आणि आदित्य कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदित्य साळुंके साहेब. तक्षशिला ग्लॅडिएटर्स विरुद्ध सारनाथ लायन्सचा पुढील सामना. तक्षशिला ग्लॅडिएटर्स नाणेफेक जिंकून काय घेतलंय? 6 बॉलात 3 रनची आवश्यकता. फास्ट तक्षशिला ग्लॅडिएटर्स जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय. प्रशांत भाऊ नो बॉल, नो +1 जिंकण्यासाठी फक्त एक. महेश सोनवणे जिंकले. माईकचा स्वाधीन घ्यायला कोणीतरी या, कारण की 11 वाजायला फक्त 40 मिनिटे. मान्यवरांना या सामन्याचा सामनावीराला आपले प्रमुख पाहुणे प्रवीण गाडवी साहेब, माफ करा, प्रवीण कानडे साहेब, या सामन्याचा सामनावीर जो कोणी असेल त्यांना आपले